रात्रीतली 5 वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आलेली आहे। 5 वाजेपर्यंत देशामध्ये 56.68% इतकं मतदान झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी 48.66% मतदान झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सर्वाधिक मतदान दिंडोरी आणि सर्वात कमी मतदान हे कल्याणमध्ये झालेलं आहे। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी दिसते, 73% इतकं मतदान कल्याणमध्ये झालेलं आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची आकडेवारी निवडणूक आयोगाने घोषित केलेली आहे। 5 वाजेपर्यंत विचार केला तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वात कमी मतदान झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये दिंडोरी लोकसभेसाठी सर्वात अधिक तर कल्याण लोकसभेसाठी सर्वात कमी मतदान झालेलं आहे। सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगालमध्ये झालेलं आहे देशामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी मतदान झालेलं पाहायला मिळते। 48.66% इतकं मतदान महाराष्ट्रात झालेलं आहे। महाराष्ट्रामधल्या 13 लोकसभा मतदारसंघांचा जर विचार केला तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे आणि सर्वात कमी मतदान कल्याण लोकसभा मतदारसंघात झालेलं आहे। कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधामध्ये दरेकर या आहेत। तर देशामधली आकडेवारी आता घोषित झालेली आहे। देशामध्ये 56.86% इतकं मतदान झालेलं आहे। संध्याकाळची आकडेवारी आपण पाहतोय, कल्याणमध्ये सर्वात कमी मतदान झालेलं बघायला मिळतंय। आता 6 वाजलेले आहेत। टोकन देण्याचं काम आता बंद झालं असेल। 6 वाजेपर्यंत ज्याही मतदारांना टोकन मिळालेलं आहे त्या सर्वांचं मतदान पूर्ण केलं जाणार आहे। जोपर्यंत या सगळ्यांचं मतदान पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व निवडणूक अधिकारी तिथेच असतील, मतदान केंद्र सुरूच राहील ज्यांना ज्यांना टोकन मिळालेलं आहे। त्यामुळे ही आकडेवारी काही शेवटची आकडेवारी नाहीये, उद्यापर्यंत शेवटची आकडेवारी समोर येईल। देशामध्ये आता 5व्या टप्प्यामध्ये 56.68% इतकं मतदान झालेलं आहे। देशामध्ये आणखीन 2 टप्पे बाकी आहेत, 6वा आणि 7वा टप्पा। 7वा टप्पा 1 जून रोजी असेल, तर महाराष्ट्रातला आजचा 5वा टप्पा हा शेवटचा टप्पा आहे। महाराष्ट्रातलं लोकसभेचं मतदान आज पूर्ण झालेलं आहे। महाराष्ट्रातल्या सर्व 48 मतदारसंघांमधल्या उमेदवारांचं भवितव्य आता मतपेटीत बंद झालेलं आहे। महाराष्ट्रामधल्या सर्व 48 मतदारसंघांमधलं मतदान पूर्ण झालेलं आहे। आज 13 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान पार पडलं। यामध्ये प्रामुख्याने मुंबईमधले 6 लोकसभा मतदारसंघ, महामुंबईतले 3 मतदारसंघ, त्यानंतर धुळे, नाशिक आणि दिंडोरी असे 3 लोकसभा मतदारसंघ, अशा एकूण 13 लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। 6 वाजेपर्यंत मतदारांना टोकन देण्यात आलेलं आहे। ज्यांना ज्यांना टोकन मिळालेलं आहे त्या सर्व जणांचं मतदान आज पूर्ण केलं जाणार आहे। तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जी आकडेवारी हातात आलेली आहे त्या आकडेवारीवर आपण एक नजर टाकूयात। भिवंडी लोकसभेसाठी झालेलं मतदान आपण बघतोय 48.89%। धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये 48.81% मतदान। दिंडोरी लोकसभेसाठी 57.06% मतदान। कल्याण लोकसभेसाठी सर्वात कमी मतदान झालेलं आपण पाहतोय 41.70% मतदान। उत्तर मुंबईमध्ये 46.91% मतदान। उत्तर मध्य मुंबईसाठी 47.32% मतदान। ईशान्य मुंबईसाठी 48.67%। वायव्य मुंबईसाठी 49.79%। दक्षिण मुंबईसाठी 44.22% इतकं मतदान झालंय। दक्षिण मध्य मुंबईमध्ये 48.26%। नाशिकमध्ये 51.16%। पालघर लोकसभेमध्ये 54.32%। ठाण्यामध्ये 45.38%। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे सर्व प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुंबईमधून मनोज दयाळकर, शुभम उमाळे, कल्याणमधून किशोर पगारे,
पालघरमधून विनायक पवार, त्यानंतर भिवंडीसाठी अनिल गजरे, हे सर्व प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सोबतच नाशिकमधून किरण गोटूर हे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण सर्वप्रथम जाऊयात मुंबईमध्ये माझा प्रश्न आहे मनोज दाळकर यांच्यासाठी। मुंबईमध्ये एकूण 6 लोकसभा मतदारसंघ होते। मनोज, आपण ज्या मतदारसंघांवर पहारा देऊन होतात त्या सर्व मतदारसंघांमध्ये आतापर्यंत कसं मतदान पार पडलं? कुठे काही वादविवाद झाले का? मतदारांचा प्रतिसाद कसा होता? नक्कीच तेजल, आपण बघितलं तर सकाळी मतदानाला 5व्या टप्प्याची सुरुवात झाली होती। सकाळी 7 वाजता या 5व्या टप्प्याला सुरुवात झाली होती आणि आपण बघितलं मतदान हे सर्व आपण मतदान केंद्राकडे मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आपण बघितलं मतदानासाठी मोठी रांग देखील लागलेली होती आणि त्यानंतर आपण बघितलं तर कुठेतरी मतदान हे स्लो पद्धतीने व्हायला लागलं होतं आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री यांना विनंती केली होती की सर्व जे मतदान आहे ते लवकर व्हावं अशी देखील विनंती उपमुख्यमंत्री यांनी केली होती। त्यानंतर आपण बघितलं तर सर्व मतदार हे त्रस्त देखील झालेले होते, कारण की सकाळी सर्वांच्या मध्ये जोश होता मतदान करण्यासाठी, पण जसा उन्हाचा पारा चढला तसं सर्व मतदार हे त्रस्त झालेले होते। काही ठिकाणी आपण बघितलं निवडणूक अधिकाऱ्यांकडनं म्हणजे निवडणूक समितीकडनं आपण बघितलं तर काही तयारी केली गेली नव्हती, कुठे पंखे नव्हते तर कुठे आपण बघितलं तर काही व्यवस्था पाण्याची देखील करण्यात आली नव्हती। असेच आता मी उत्तर मुंबईमध्ये पूर्ण दिवस मी होतो आणि आपण बघितलं या सावली महाविद्यालयामध्ये कुठेही पंखाची व्यवस्था नव्हती, पाण्याची व्यवस्था देखील नव्हती। त्यामुळे जे मतदार आलेले पूर्णपणे त्या ठिकाणी त्रस्त झालेले होते आणि त्यांनी देखील निवडणूक आयोगाला तक्रार देखील केलेली आहे। तसेच आपण संख्येने मतदान हे आपण मतदान झाल्याची माहिती समजते। आपण उत्तर मुंबईमध्ये 43.91% मतदान झालेले आहे। या ठिकाणी 17 मतदान केंद्र उभारण्यात आलेले होते आणि 19 जणांची लढत उमेदवारांनी अर्ज भरलेले होते आणि त्यांची उमेदवारी जाहीर झाली होती। आणि आपण बघितलं यामध्ये सर्वात महत्वाची लढत होती ती पियुष गोयल आणि भूषण पाटील यांची ही लढत होती। त्यामध्ये मतदान पूर्ण झालेले आहे। संध्याकाळी नक्कीच मनोज, आपण असेच जोडलेले राहा। आपण एक तपशील बघतोय, मतदानातील अडचणींमुळे शिवबाठाशी झालेली चिडचिड बघायला मिळाली। शिवबाठाने पत्रकार परिषदेमधून मतदारांवर जाणून-बुजून त्रास दिला जातो असा आरोप केलेला आहे। शिवबाठाची रडारड बघायला मिळालेली आहे। उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून दावा केलेला आहे की मोदींना त्यांचा पराभव समोर दिसतोय म्हणून हे सगळं केलं जातंय असा मोठा दावा उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। मोदी सरकार घाबरलं असल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलेला आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। तर पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरे यांनी नक्की काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। त्यांच्या विरोधातलं मतदान कमी कसं होईल ते बघतायत आणि त्या डावाला बळी न पडता तुम्ही जाऊन मतदान केंद्रामध्ये उभे राहा। कोणत्याही परिस्थितीत जी लोक तिथे उभी असतील त्यांना मतदान पूर्ण केल्याशिवाय मतदान बंद होऊ शकत नाही। अगदी पहाटेचे 5 वाजले, मी तर म्हणतो मुद्दामून वाजवाच, ज्यांना जे तिकडे निवडणूक अधिकारी किंवा प्रतिनिधी तिथे तुम्हाला विलंब लावतायत, कारण नसताना तुम्हाला छळतायत, तुमची आयडी, तुमची नावं, तुमचं सगळं ओळखपत्र ह्याच्यावरनं जो काही वेळ काढतायत ते तुमचं मतदान केल्याशिवाय त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर पडू देऊ नका। कुठे कसलीही सोय ठेवलेली नाही, पिण्याचं पाणी नाही, काही नाही, तरी देखील मतदार रांगा लावून उभे आहेत आणि हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतोय आणि मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी मुद्दामून सांगतो की घरगड्यासारखा करतोय, पक्षपातीपणा करतो आहे। दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। शुभम उमाळे हे दादर इथून जोडले गेलेले आहेत। शुभम, आपण सकाळपासून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहात, आता सुद्धा आपण मतदान केंद्राच्या बाहेरच आहात, तर काय उद्धव ठाकरे यांनी जो दावा केलेला आहे की जाणून बुजून मतदारांना त्रास दिला जातोय, अशा काही घटना निदर्शनास आलेल्या आहेत का आपल्या?
अगदी बरोबर तेजल. बघायला गेलं तर मी दक्षिण मध्य मुंबईमधील दादर बालमोहन विद्या मंदिर जे आहे तिथे आहे सकाळपासून, आणि नेमकं बघायला गेलं तर या निवडणुकीची मागील 2 वर्षांपासून सर्व नागरिकांनी वाट बघितली होती आणि आपण सुद्धा जय महाराष्ट्रातील सर्व जे पत्रकार आहेत आणि सब जे आहेत त्यांनी सुद्धा मागील 2 महिन्यांपासून या दिवसाची जोरदार तयारी केली होती. आज तो दिवस आलेला आहे आणि बघायला गेलं तर सरासरी 48.66% मतदान जे आहे महाराष्ट्र राज्यामध्ये झालेलं आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये 48.26% मतदान पार झालेलं आहे. नेमकं आता जे तुम्ही म्हणालात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली, तर त्या पत्रकार परिषदेमध्ये समजा आपण बघायला गेलं तर उद्धव ठाकरे यांचे जे सोर्सेस आहेत ते त्यांना असं सांगतात की जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात येत आहे आणि कुठेतरी जाणीवपूर्वक जे आहे तुमचं नाव आहे ते सारखं सारखं चेक करण्यात येते. त्यांनी एक असा सुद्धा दावा केलेला आहे की समजा कार्डावरच तुमचं नाव दिसतंय आणि माणूस समोरच उभा आहे तर अशा पद्धतीने का. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की जे निवडणूक आयोगाचे लोक आहेत त्यांचे सुद्धा तुम्ही त्यांना कार्ड तपासायला लावा, जे की अयोग्य गोष्ट आहे. नेमकं त्यांनी जे आता आव्हान दिलेलं आहे की 6 जरी वाजून गेले, रात्री 12 वाजो की 5 वाजो, तर नेमकं बघायला लागणार आहे की तेवढे मतदार येत आहेत का. कारण की सरासरी 48 आपण दिलेल्या माहिती देतो, आपण असेच जोडलेले राहा. आपण आणखी काही बघतोय, निवडणूक आयोग कर्मचाऱ्यांना यावेळेस धमक्या दिल्या जात आहेत असा थेट आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं धक्कादायक वक्तव्य समोर येते. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेलं आहे. काय ट्विट केलं आपण बघतोय. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलेलं आहे. मुंबईमध्ये संथ गतीने मतदान होत असल्याची सर्वप्रथम त्यांनीच आयोगाकडे तक्रार दिली होती. मात्र आता नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचं रडगाणं सुरू केलंय. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करण्याला सुरुवात केली आणि 4 जूनच्या स्थितीला सामोरं जाण्याची पार्श्वभूमी ते आत्तापासूनच तयार करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात असल्याचे ते म्हणालेले आहेत. तर त्यांनी तमाम मुंबईकरांना अशी विनंती केली आहे की मतदान केंद्रावर जा, मोठ्या संख्येने मतदान करा. 6 वाजले तरी जे लोक आतमध्ये असतील त्या सर्वांना मतदान करता येईल. त्यामुळे मतदान आपला हक्क आहे आणि तो बजावल्याशिवाय राहू नका असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. आपण आपले प्रतिनिधी किशोर पगारे यांच्याकडे जातोय. किशोर, कल्याणमध्ये सर्वात कमी मतदान झालेलं आपण बघतोय. सर्वात कमी मतदान का झालंय कल्याणमध्ये? नक्कीच तेजस, ज्या पद्धतीने कल्याणमध्ये कमी मतदान झालंय त्याची मुख्य कारण आहे की 1 लाख लोकांची नावं गायब आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ असतील, 18 वर्षावरील मुलं, जी नवीन मुलं आहेत ज्यांना मतदानाचा पहिल्यांदाच अधिकार बदलायला गेले, त्यांची सुद्धा नावं गायब आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे उन्हाच्या झळा या पोचल्या असताना सुद्धा नागरिक रस्त्यावर उतरले होते, परंतु नावच गायब असल्यामुळे लोकांनी मतदान करायचं कुठं. त्यामुळे निवडणूक आयोगावर लोक ताशेरे ओढत आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता राजकीय पक्षांचे सुद्धा आपण बाईट्स वगैरे घेतल्या. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही यापुढे यंत्रणा जी आहे ती निवडणूक आयोगावरून व्यवस्थित व्हावी याकरता प्रयत्न होतो. परंतु लोकांचं म्हणणं आहे आता ही लोकसभेचं जे इलेक्शन गेलं, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्या पद्धतीने तयारी केली, एवढा गाजावाजा केला, जनजागृती केली, मग त्यावेळेस आम्हाला मतदानाचा अधिकार का डावलला जातोय असे लोकांची खंत व्यक्त केली जाते. त्यामुळे कल्याण मतदारसंघामध्ये 42% मतदान जवळजवळ झालेलं आहे. यामध्ये अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, यामध्ये 40% मतदान झालेलं आहे. आता शेवटचा आकडा अजून आलेला नाही, परंतु 5 वाजेपर्यंत जो आकडा होता तो 42% पर्यंत आहे. त्यामुळे कमी मतदान झालेलं आहे. कमी मतदान आपण कल्याणमध्ये झाल्याचं बघतोय आणि त्यासाठी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढल्याचं आपण बघतोय. आपण पुढच्या बातमीकडे जातोय. उद्धव यांनी केलेला दावा हा भाजपाने फेटाळलेला आहे. जाणून बुजून मतदारांना त्रास दिला जात असल्याचा दावा उद्धव यांनी केला, तर भाजपाने हा दावा फेटाळला असून अभ्यास करून उद्धव यांनी बोलावा असा सल्ला भाजपाने दिलेला आहे. टीका करण्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची स्थिती उद्भवले त्या ठिकाणी खास उत्तर मुंबईतनं पियुष गोयल साहेबांनी, आम्ही आमदारांनी तिथल्या स्वयंसेवी संस्थांना पाणी असेल, नाश्ता असेल, जे काही त्यांना रिलीफ देण्याकरिता सूचना द्यायच्या आहेत त्या देऊन सहकार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. आता आम्हालाही मदतीच्या मर्यादा येतात. तर नाशिकमध्ये मतदान केंद्राबाहेर मतदारांची गर्दी बघायला मिळाली. बीडी भालेकर मैदानावरील मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी मतदारांनी केली होती. नाशिकमध्ये मतदान केंद्राबाहेर मतदारांची गर्दी आपण बघू शकतो. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी
नाशिकहून जोडले गेलेले आहेत. नाशिकहून आमचे प्रतिनिधी किरण गोटूर जोडले गेलेले आहेत. किरण, साधारण 50-51% इतकं मतदान नाशिकमध्ये होतंय. कशा घटना घडलेल्या आहेत? सकाळपासून काय घडलं नक्की मतदानामध्ये? आता जी 700 आकडेवारी येत आहेत त्या आकडेवारीनुसार नाशिकमध्ये 51 ते 52% मतदान झालेलं आहे. आणि दिंडोरीमध्ये खरं तर सर्वाधिक मतदान झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. महाराष्ट्रातील सर्वाधिक या लोकसभा मतदारसंघामध्ये हे मतदान झालेलं आहे. खरं तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी भाग आहे, ग्रामीण भाग आहे. असं असताना सुद्धा शहरातील नागरिकांपेक्षा ग्रामीण भागातील नागरिकांनी हे मतदानासंदर्भात खूप मोठ्या प्रमाणात जे उत्सव दाखवल्याचं एकूणच आपल्याला बघायला मिळते. नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर दोन्हीकडेही महाविकास आघाडी आणि महायुती अत्यंत एक ताकदीने ही निवडणूक हे लढल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये येऊन प्रचार केलेला आहे. आता मी नाशिकच्या या बिली भालेकर मैदानावरती आहे. आता खरं तर सकाळची जी वेळ होती मतदानाची जी आता यापुढचा आकडा आपल्याला साधारण 9 पर्यंतच येईल. आपण असेच जोडलेले राहा. आपण आता पुढच्या बातमीकडे वळतोय. बातमी आहे दक्षिण मुंबईतून. दक्षिण मुंबईमध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आणि यावेळेस त्यांनी सांगितलंय की दक्षिण मुंबईमध्ये अफवांचा बाजार आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही तक्रार केलेली आहे. आपण दृश्य पाहू शकतो. सहकुटुंब मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मतदान केलेलं आहे. दक्षिण मुंबईच्या प्रचाराची धुरा मंगलप्रभात लोढा यांनी सांभाळली होती. यामिनी जाधव यांच्यासाठी मंगलप्रभात लोढा यांनी जोरदार प्रचार केलेला. अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. माननीय नरेंद्रभाई मोदीसाठी लोक भरभरून यामिनी यशवंत जाधव साठी वोट करत आहे. आमच्यासाठी अतिशय चांगला एक पॉझिटिव्ह वातावरण आहे. आम्ही भरघोस मतांवर यामिनी यशवंत जाधव इथून दक्षिण मुंबईतून निवडून येतील. आपल्यासोबत मुंबईहून आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर जोडले गेलेले आहेत. मनोज, मंगलप्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईमध्ये अफवांचा बाजार असल्याची तक्रार केली होती. नक्की काय घडलं दक्षिण मुंबईमध्ये? नक्कीच आपण बघितलं तर सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली होती 7 वाजल्यापासून आणि मतदार हे मतदान केंद्राकडे जात होते. आणि आपण बघितलं तर आज मंगलप्रभात लोढा यांनी देखील आपल्या फॅमिली सकट म्हणजे परिवारासकट संपूर्ण मतदान केलेलं आहे. आणि आपण बघितलं आता ही वेळ संपलेली आहे 6 वाजेची सुमारे. तेव्हा त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की अफवांचा बाजार हा सगळीकडे चाललेला आहे. कारण की ज्या प्रकारे उभाटा गटाकडनं म्हणजे आणि महाविकास आघाडीकडनं वारंवार बोललं जात आहे की धीम्या गतीने हे मतदान यांची चाळ आहे कुठेतरी. आणि त्यानंतर आता म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलेलं आहे की सर्व मतदान हे धीम्या गतीने होत आहे. त्यावरती सर्व कुठेतरी आणि सारखं वारंवार तक्रार केली जात होती की जे अंतर्भेद मतदान सुरू आहे त्या संदर्भात देखील बोललं जात होतं. आणि त्यावरती सर्व गोष्टींवरती मंगलप्रभात लोढा यांनी वक्तव्य केलेलं आहे. मनोज, आपण असंच जोडलेलं राहा. आपण पुढची बातमी बघतोय. मतदान यंत्र गणल्यामुळे मतदान थांबलं होतं. पवईमधला हा प्रकार आहे. पवईमध्ये मतदान यंत्र हे बिघडलं आणि त्यानंतर साधारण 3 ते 3.5 तासांसाठी मतदार रखडले होते. 3 ते 3.5 तास ते रांगेमध्ये उभे राहिले आणि त्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडली. आयोगाने मतदान यंत्र बदलून दिलं आणि परिस्थिती सुरळीत केली होती. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले. शुभम, पवईमधली जर परिस्थिती बघितली तर तिकडे साधारण 3 ते 4 तासांसाठी मतदान यंत्र बंद पडलं. त्यानंतर अनेक नागरिकांनी तक्रार केली. आदेश बांदेकर यांनीही यावेळेस तक्रार केली. नक्की काय घडलं होतं आणि कशा पद्धतीने परिस्थिती पूर्वपदावर आली? तेजल, बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला होता. नागरिक जे त्रस्त झाले होते, जे मतदार राजा आहेत ते त्रस्त झाले होते. एक तर भरपूर ऊन आहे मुंबईमध्ये. आपण बघू शकतो 40 डिग्रीच्या वर तापमान आहे. त्यामध्ये मुंबईकर जे आहेत मतदान करायला आपला जो हक्क आहे तो बजावण्यासाठी आले होते. आणि त्यावेळेस असं लक्षात आलं की मशीन जी आहे ज्या मशिनीमध्ये आपण आपलं मत नोंदवतो त्या मशिनीमध्ये बिघाड झाला होता. आणि सुमारे 3.5 ते 4 तास जे आहे मशिनी बंद होत्या. आणि त्या कारणाने मतदारांची रांग सुद्धा वाढली होती. प्रतीक्षेमध्ये होते अनेक लोक. आणि त्यानंतर जे आहे निवडणूक आयोगाची लोक आली त्या ठिकाणी आणि त्यांनी ती दुरुस्ती केली. आणि त्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली. अशी सुद्धा एक गोष्ट कळते की ह्या सगळ्या 4 तासाच्या गोंधळामध्ये काही लोक जे आहेत मतदानाचा हक्क न बजावता घरी सुद्धा निघून गेले होते. जी 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 आपण पुढची बातमी बघतोय. पुढची बातमी आहे भिवंडीमधून. भिवंडीमध्ये
कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे हे आमने सामने आहेत। भिवंडी लोकसभेसाठी तिसऱ्यांदा कपिल पाटील हे रिंगणात उतरलेले आहेत आणि आरोप प्रत्यारोपांचं सत्र तिथे सुरू झाल्याचं बघायला मिळतंय। भिवंडीमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केलेला आहे, तर कपिल पाटील नागरिकांना धमकावतायत असा आरोप सुरेश म्हात्रे यांनी केलेला आहे। तर भिवंडीमध्ये नक्की काय घडलंय आपण पाहूयात। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी किशोर पगारे जोडले गेलेले आहेत। किशोर, भिवंडीमध्ये नक्की काय घडलं, प्रकरण इतकं का चिघळलं होतं? तेजस, ज्या पद्धतीने भिवंडी मतदारसंघामध्ये कपिल पाटील आणि सुरेश उर्फ बाळेमामा यांच्यामध्ये जी चुरशीची लढाई होती, या लढाईच्या अंतर्गत आता कुठेतरी बोगस मतदान झाले असं आढळून आलं आणि त्यामुळे कपिल पाटील जे आहेत ते चिडले आहेत, तर बाळेमामा जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की मतदारांना धमकावलं जात आहे। नेमकं काय प्रकार आहे हा निवडणूक आयोग किंवा पोलीस यांच्या यंत्रणेत कळू शकतो, त्यामुळे कुठेतरी किशोर, आपल्यापर्यंत आम्ही नंतर पोहोचतो, आपला आवाज स्पष्टपणे इथे पोहोचू शकत नाहीये, तर आपण आता पुन्हा एकदा बातमी पाहतोय। बातमी आहे पवईमध्ये आदेश बांदेकर हे मतदानासाठी पोहोचले, मात्र काही तासांसाठी मतदान यंत्र हे बंद झालं होतं आणि आदेश बांदेकरांनी या संदर्भात समाज माध्यमात पोस्ट व्हायरल केली। दरम्यान आदेश बांदेकरांनी जे काही आरोप केले ते सर्व आरोप निवडणूक आयोगाने नाकारले आणि या संदर्भात खुलासाही निवडणूक आयोगाने दिलेला आहे। 1 फूट पण सरकलेले नाही बस। आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण बघितलं अजून 1.5 ते 2 तास लागतील असा अंदाज आहे या स्पीडने, त्यामुळे मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय काय जाणार नाही। पवईमधले ही घटना आहे। पवईमध्ये मतदान यंत्र काही तासांसाठी बंद पडलं होतं, त्यामुळे मतदारांची लांबच लांब रांग लागली होती। साधारण 3 ते 3.5 4 तास मतदारांनी प्रतीक्षा केली मतदानासाठी। याच वेळेस या ठिकाणी अभिनेता आदेश बांदेकरही उपस्थित होते आणि आदेश बांदेकरांनी केलेले आरोप त्यांचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने नंतर दिलेलं आहे। साधारणतः 11:30च्या सुमारास तिथलं जे ईव्हीएम होतं ते बंद पडलं होतं आणि तिथे इंजिनियर एक्सपर्ट येईपर्यंत जो थोडा वेळ लागला, त्यामुळे तिथे गर्दी वाढली होती। परंतु तदनंतर आमच्याकडनं तिथे ॲडिशनल झेडो एक्सपर्ट असलेला एक BLO बेलचं इंजिनियर हे सगळे तिथे उपस्थित होते आणि त्यांनी ती मशीन रिप्लेस केली आणि जी गर्दी झालेली आहे तर ती गर्दी आता तिथे सुरळीतपणे सुरू असल्याचं मी व्हिडिओ कॉल करून पण कन्फर्म केलेलं आहे। तर निवडणूक आयोगाकडनं 5 वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आली आणि त्या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आमचे सर्व प्रतिनिधी इथे उपस्थित होते। सर्व प्रतिनिधींचे मी आभार मानते, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।